महाशिवरात्री हा सण शिवभक्तांसाठी जणू पर्वणीच असतो। महाशिवरात्री सण का साजरा केला जातो त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या कथा या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये वेगवेगळ्या आहेत। त्यातीलच एक कथा आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या कथेवरून तयार झालेली शिल्प कुठे कुठे आहेत आणि ती कशी आहेत याचा देखील आज आपण आता मागोवा घेणार आहोत। भगवान शिवाची पहिली पत्नी सती ही मृत झाल्यानंतर शिवाला वैराग्य आलं आणि त्या वैराग्यातून त्यांनी आपला कैलास पर्वत सोडला व जंगलात जाऊन तप करत बसले। याचा फायदा घेऊन असुर राजा तारकासूर याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली व त्यांना असा वर मागितला की माझा मृत्यू हा फक्त शिवाच्या म्हणजे शंकराच्या मुलाच्याच हातून व्हावा। असा वर मिळाल्यानंतर त्याने सर्व प्राणी मात्रांना तर त्रास दिलाच, त्याचबरोबर देवदेवतांना त्रास देत देवांनाही हरवलं आणि सर्व देवांनी शंकराने पुन्हा लग्न करावं यासाठी पार्वतीला विनंती केली। पार्वती म्हणजेच सतीचा दुसरा जन्म होता। सर्व देवतांच्या विनंतीनंतर पार्वतीने शिवाला लग्न करण्यास भाग पाडण्यासाठी कठोर तपस्या सुरू केली। तारकासुराचा अत्याचार एवढा वाढला होता की देवतांना वाटले आपण काहीतरी करून लवकरच शिवाचं आणि पार्वतीचं लग्न करून द्यावं। त्यासाठी त्यांनी कामदेवताला पाचारण केलं आणि कामदेवतांनी कामबाण मारला, परंतु शिवाच्या हे लक्षात आल्याने शिवांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेव तेथेच भस्म झाला। एनकेन प्रकारे पार्वतीने शिवाला लग्नास भाग पाडले आणि त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्या लग्नानंतर कार्तिकेय जन्माला आला आणि त्याने तारकासुरास मारलं हे सर्वांना माहीत आहे। परंतु हा प्रसंग म्हणजेच शिव पार्वती विवाहाचा प्रसंग दाखवणारे अनेक वेगवेगळ्या मंदिरांमध्ये तसेच वेगवेगळ्या लेण्यांमध्ये मूर्तिशिल्प निर्माण केली गेली आहेत। याच मूर्तिशिल्पाला कल्याण सुंदर शिल्प म्हणून ओळखलं जातं। दक्षिणेत लग्नाला कल्याण म्हटलं जातं, त्यामुळेच या शिल्पांना कल्याण सुंदर असं नाव पडलेलं असावं। वेरूळच्या लेण्यामध्ये कल्याण सुंदर शिल्प हे अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत। वेरूळच्या रामेश्वर लेण्यात म्हणजेच लेणी क्रमांक 21 मध्ये उत्तर भिंतीवर भव्य कल्याण सुंदर शिल्पपट आहे। तो एकूण 3 भागात विभागलेला आहे। सर्वात डावीकडे पार्वती पंचाग्नी साधना म्हणजेच चारही दिशांना अग्नी व माथ्यावर तळपता सूर्य यांच्या दाहक तेजामध्ये उभे राहून केले जाणारे तप हे करताना दिसते। तिच्या एका हातात अक्षरमाला असून दुसरा हात हा सैल सोडलेला आहे। वराह पुराणातील कथेनुसार प्रत्यक्ष शंकर तिची परीक्षा पाहण्यासाठी याचकाच्याच रूपाने आलेला आहे आणि तो या ठिकाणी दिसतोय। पार्वतीने अन्नदान करण्यापूर्वी त्यास स्नान करून येण्यास सांगितले, तेव्हा नदीत एका मगरीने त्याचा पाय धरला। याचकाच्या हाका ऐकून पार्वती तेथे गेली असता तिच्या लक्षात आले की मगरीच्या तोंडातून सोडवण्यासाठी त्याचा हात धरून त्याला ओढणे आवश्यक आहे, परंतु उजवा हात शंकरासाठी राखून ठेवला असल्याने तिने आपला डावा हात देऊन याचकाला बाहेर येण्यास मदत केली आणि त्याचा जीव वाचविला। या भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले। हा सारा कथाभाग या शिल्पात चित्रित केलेला आहे। उजवीकडच्या शिल्पात ब्रह्मा, बृहस्पती व पार्वती पिता हिमालय विवाह प्रस्तावासंबंधी चर्चा करीत आहे असे दिसते। एका बाजूला पार्वती उभी आहे। मध्यवर्ती शिल्पात प्रत्यक्ष विवाहाचे अंकन आहे। पार्वती शिवाच्या उजवीकडे उभी असून तिचा उजवा हात शिवाच्या उजव्या हातात आहे। विष्णूच्या हाती उदक पात्र असून तो कन्यादानाच्या पवित्र्यात उभा आहे। ब्रह्मा व इतर ऋषीमुनी उजव्या कोपऱ्यात खाली बसून होम आदी विधी करत आहेत। सोहळ्यास उपस्थित असलेले इतर देवदेवता आजूबाजूला दिसतात, तर खालच्या सलग पट्टिकेत शिवगण वाद्य वाजवताना दिसतात। अशीच काही भावस्पर्शी शिल्पे वेरूळ येथील दशावतार लेणी म्हणजे लेणी क्रमांक 15 आणि कैलास लेणे जे मुख्य शिवाचे लेणे आहे म्हणजे लेणी क्रमांक 16 यामध्ये देखील पाहायला मिळतात। कैलासामधील मंदिराभोवती होरांडात असलेले शिल्प हे खूप बोलके आहे। या लग्नासाठी पार्वतीचा पुढाकार असल्याने तिने शिवाचा हात हातात घेतलेला आहे असे दिसते। तसेच ती विवाह प्रसंगी सलज्ज असल्यामुळे अंगठ्याने जमीन खरवडताना दाखवली आहे। हे कल्याण सुंदर शिल्प फक्त वेरूळमध्येच नाही तर एलिफंटा केव्स येथे देखील आहे।
आपणाला महाशिवरात्रीच्या कथेचा आणि त्याच्या संबंधित असलेल्या कल्याण सुंदर शिल्पाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका। आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।